नमस्कार मंडळी, तर मी समीर पेढे एसपीटी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतोय। आता रात्रीचे वाजले 3 वाजलेले आहेत। श्री पल्लाळेश्वर देवस्थान पाली येथे चाललेली ती पदयात्रा चाललेली आहे। धोकोडा इथून ही पदयात्रा सुरू होणार आहे। आता सध्या मी नांदेफाडा फाट्यावर आहे। इथे आता थोड्या वेळात आता येईल पदयात्रा सुद्धा। तर आता नक्की तुम्हाला आपण पहिल्यांदाच एवढा दूरचा प्रवास करण्यात आपण मागच्या वेळेला गेलो होतो। नांदेपाडा ते वर्सोली विठोबा मंदिर इथे आषाढी एकादशी निमित्ताने पदयात्रा गेली होती। त्यामध्ये आपण जवळजवळ 15 किलोमीटरचा प्रवास केला होता। आज आपण जवळजवळ 50 किलोमीटरचा आज प्रवास करणार आहोत एका दिवसात। तर पुढल्या दिवसामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन होणार आहे। तर नक्की सर्वत्र बघत राहा। आपल्या आजची व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चला आता नाश्ते करत दिसत आहेत। चला तर म्हटलं आता नाश्ता करून झालाय। मस्त कांदे पोहे होते आणि चहा घेऊन चाललो होता पुन्हा एकदा प्रवासाला। पुन्हा आता सुरुवात केली पेजाटीवरून नाश्ता करून झाला आपला। आणि बघा आपली पुन्हा एकदा चालायची सुरुवात झालेली आहे। सकाळचा टाईम आहे बघा, थंड थंड वातावरण, त्याच्यावर चालायला सुद्धा मजा येते। आपण जवळजवळ 2:30 वाजता सुरुवात केली चालायची। हा दुसरा स्टॉप होता। आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, नक्कीच तुम्हाला जे शक्य होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो। कारण आपल्याला दिंडी सुद्धा कव्हर करायची आहे आणि चालायचं सुद्धा आहे। तर आपल्यासोबत आता काका आहेत। तर तुमचं पहिलं नाव सांगा। दत्ताराम बाळाराम राऊत। तुमचं आता कितवा वर्ष आहे म्हणजे दिंडीमध्ये? दिंडीतलं माझं 5वं वर्ष आहे। 5वं वर्ष आहे बघा। म्हणजे आता तर आता दिंडीमध्ये चालतात काय बोलणार तुम्ही? चालतात म्हणजे आनंद मिळतो आणि आपण ह्याच्यासाठी चाललेलो आहे, परमात्मासाठी म्हणजे देवासाठी चाललेलो आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या मनामध्ये अध्यात्मच आहे त्याच्यामध्ये। आणि मी तर सतत नामस्मरण, आता सध्या मी ओम गम गणपती नमः हा रस्त्याने जात। आपल्याला खास करून आमंत्रण दिलं होतं तोच दिसत आहे। सुजित, किती वर्ष आहे तुझा? माझा 5वा वर्ष आहे। आणि त्यांनी आमच्यासाठी सर्वांसाठी टोप्या सुद्धा दिल्या बघा, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी। तिथे बाजूला सुद्धा दिसत आहेत। तुमचं नाव सांगा। अनिल एकनाथ पाटील। तुमचं किती वर्ष आहे? 5वा। सर्वांचं 5वंच वर्ष वाटत आहे। हॅलो हॅलो ओळख करून भेटेलच तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। काका तुमचे नाव सांगा पहिले। माझं नाव दीपक माळवी।
तर आता तुमचं किती वर्ष आहे म्हणजे या पदयात्रेमध्ये? आता पहिल्यापासूनचा शेवटचा वर्ष. किती वर्ष आली? 11 वर्ष. काकांना 11 वर्ष झाले. पहिल्या जेव्हा सुरुवात झाली होती पदयात्रेची तेव्हापासून आहेत काका असं बोलत आहेत. 56 वर्ष 56 वय आहे तरी सुद्धा पुन्हा एकदा आलेले आहेत काका सुद्धा बघा. तर आता काय बोलणार म्हणजे कसा असतो उत्साह सगळ्यांचा? सगळ्यांचा उत्साह आनंदाने असतो आणि ग्रुपमध्ये गेल्यानंतर मजा असते. हा, देवदर्शनाला घ्यायला गेल्यानंतर पण सुद्धा मजा वाटते आणि चालायला काहीच त्रास नाही वाटत. सर्व गणपती बाप्पाचं मुखात नाव घेऊन जातोस ना, हा, त्यामुळे थकवा सुद्धा जाणवत नाही. तर आता पुढे सुद्धा दिसत आहेत काका म्हणलेली, त्यांना आता विचारूया. तुमचं नाव सांगा, पहिलं नाव सांगा. अरुण म्हात्रे. अरुण म्हात्रे. तर तुमचं आता किती वर्ष आहे म्हणजे पदयात्रेमध्ये? माझं आता चालू झाल्यापासून जवळजवळ आहे सुरुवात. 11 वर्ष. हा. आता इकडे पुढे सुद्धा दिसत आहेत बघा. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुबोध माळवी. तुमचं किती वर्ष आहे? 11वा. 11 वर्ष आहे. ही सुरुवातीपासूनच आहे मंडळी सर्व. चला तर आता पुढे जे कोणी आहे असेल ते त्यांची आता ओळख करून देऊया. बघा समोर इथे विटांचा कारखाना दिसत आहे. या मातीच्या आधारे विटा बनत असतात. मस्त नजारा बघा कशा विटा लावलेल्या आहेत. नजारा मित्रांनो. बाजूला देते MIDC लाईन. आपण चाललेलो आहोत बघा. आपल्या पुढच्या साईडला चालते दिसत आहेत मंडळी आपली. कुठला मासा आहे का? रोही मासा दिसतो. कुठला मासा सुद्धा आहे बघा. चला तर आपला अजून भरपूर प्रवास बाकी आहे त्यामुळे जास्त थांबत नाही. तर म्हणजे बघताय आपण जवळजवळ कंटिन्यू 1.5 तास चाललेलो आहोत. थोड्या म्हणजे अजून 10 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर आहे. तर आपल्या तिथे जेवण आहे त्याच ठिकाणी पोहोचणार आहोत. शिवी तिथे आपलं जेवणाचा स्टॉप आहे. तिथे अजून जवळजवळ 9-9.5 ते 10 किलोमीटर बाकी आहे. तर आता थोड्या वेळात पोहोचू तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघूया आता काय भेटेल ते दाखवायचा प्रयत्न करूया. आमचं झाला आहे मित्रांनो. नजारा 1 नंबर आहे. चालायला सुद्धा मजा येते. तिथे येत आहेत हळूहळू काम आहेत. 1.5 तास चांगलं आता आपल्या आलेली पहिली एनर्जीसाठी खाईत मग आपले 20 नंबर आहेत. चला बघा नजारा बघा. मस्त 1 नंबर नजारा आहे. पूर्ण खाली रोड आहे बघा. यांचा उत्साह बघा किती आहे. किती वय असेल तुमचा? माझा 53 वय आहे तरी बघा उत्साह बघा किती आहे. रस्त्याला भेगा बघा कशा काही गेला. वा 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 वा. चढण बघा किती मोठी आहे. तर पाय सुद्धा थकलेले आहेत. जवळजवळ 30 किलोमीटर प्रवास झाला आहे. जास्त काय थांबलो नॉनस्टॉपच आहे. पाय सुद्धा आता थकलेले थोडे. चढण पण आता चढत नाही.
बेकार चढण आहे. ही बघा कसली किती मोठी चढण आहे. बघा आपले पार्टी ग्रुप मेंबर बघा किती पाठी मागे आहेत, ते लोक दिसत सुद्धा नाहीत. बघा जवळजवळ कंटिन्यू 3 तास व्हायला आले चालतच आहोत. हालत एकदम खराब झाली. कंटिन्यू 3 तास चालतोय मित्रांनो. अजून थोडं बाकी आहे. अजून 1 ते 2 किलोमीटर बाकी आहे. ही मोठी झाड आहे, स्वयंसेवक तिथून दिसत आहे पुलाची इथे. इथून मागे आतमध्ये जायचं आहे. कुठे जायचं पुलाची आता इथून चहा वरती चाललेलं आहे. डोंगराच्या बाजूला राईट मागायचं आहे. कच्चा सिमेंट साधन असं पाय वाटण्यासाठी आहे बघ. नाही पण रामाचे मंदिर हो तिथंच ठिकाण तोच. बघा चहा चाललेला मस्त थंड थंड. आता हालत खराब झाली होती, जरा चिल मारे थोडा. मस्त एक नंबर. बघा थंडगार ऊन पडत थंडगार झालं. हालत खराब झाली ना. खराब झालं. कंटिन्यू 3 तास चालतोय मित्रांनो. आता चहा पिऊन जरा थंड वाटलं जरा. 7 हो. बघा इथे एक देऊळ दिसत आहे. मस्त चिंचेच्या झाडाखालीच आहे. तर अजून आपलं थोडंफार अजून बाकी आहे मकान. जवळजवळ आता एक किती बघा फक्त 10 मिनिटाचा फक्त रस्ता बाकी आहे बघ. बघा हा 3रा भावटा दिसतो, म्हणजे मधचा भावटा आहे. बघा समोरचा आहे तो गांधेपाडा. आणि इथेच समोर दिसते बघा, इथे राम मंदिर दिसत आहे. तिथेच आपला आहे तो. तिथे सध्या जेवणाचं काम चालू आहे. नंतर तुम्हाला दाखवतो कोण काय आहे ते जेवणासाठी. आज बघा सर्व आता तयारी चालू आहे जेवणाची. हॅलो बघा इथे सर्व आता आराम करतायत. 9:40ला पोहोचतायत. आता वाजलेले आहेत ते 10:15 झालेले आहेत. बघा सर्व आता आराम करतायत. बघा इकडे मोरे काका दिसत आहेत, कांदे कापताना दिसत आहेत. बघा जेवणाची तयारी चालू आहे. बघा इथे सर्व भाजी सर्व कापलेले आहेत. बघा इकडे वाटाणा फ्राय चालू आहे, वाटाणाची भाजी चालू आहे, डाळ तडका चालू आहे. कुठली चल टाक, गॅस बंद कर, गॅस बंद कर. ओके नाही कोण नाही. चला तर म्हणजे तर आता 10:30 झालेले आहेत आणि आपण इथे पोहोचलो देवळामध्ये. हा कुठला देऊळ आहे? कानिकनाथ महाराजचं देऊळ आहे. तिथे आता आपण आलेलो आहोत. आता आपला जेवणावर थोडा टाईम आहे. चला तर आता थोडी झोप घेऊया, त्यानंतर एक जेवताना भेटूया. बघा आता जेवणाला बसलेले. बघा जेवणामध्ये काय काय आहे ते. डाळ भात दिसते ते. इकडे मटार भाजी, इकडे मुल्याची भाजी, पापड आणि इकडे सलाड म्हणून बघा गाजर काकडी दिसत आहे. या तर जेवायला आता
दुपारचे आता 12 वाजलेले आहेत. आता 2.5 तास पुन्हा एकदा झोपणार आहोत आता. हा बघा बाजूला मित्र सुद्धा आहे. नाव सांग. साई. बघा पूर्ण चालत आलेलं आहे. चालत आलात ना. हो. बघा पूर्ण चालत आलेलं त्याच्यासाठी नक्की लाईक करा. चला तर आता डायरेक्ट झोपून झाल्यानंतर भेटूया. बघा मंडळी आता 2 वाजलेले आहेत आणि आता 2 ते 2.5 तासाच्या विश्रांतीनंतर आता आपल्या पुन्हा एकदा जाणार आहोत आता पालीच्या दिशेने. आणि बघा इकडे काका दिसतात. काका तुमचं नाव सांगा. रंगनाथ पाटील. तर आता तुमचे किती वर्ष आहे म्हणजे 5 वर्ष आहे. 5 वर्ष झाली. तर तुम्हाला अनुभव काय येतो म्हणजे सर्वच आवडते म्हणून जातो चांगलं. महेंद्रनाथ शामराव चोरगी. तुमचं किती वर्ष आहे. माझं हा 25वा वर्ष आहे चालत चालत. चालत. अरे वा. बघा मित्रांनो 25 वर्ष झाले काका येत आहेत. आणि शिर्डीला 11 वर्ष पूर्ण झाली. शिर्डीला सुद्धा जात असतात. आणि यावर्षी पंढरपूरला पण जाणार. अरे वा. एक मस्त. सांगा. महेश मधुकर म्हात्रे, राहणार दोकोडे. तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक जगन्नाथ भगत. मी आता अलिबागची एकदा वारी केली विठ्ठलाची. आता आम्ही 2 वर्ष पालीला जाते सतत. नाव सांगा तुमचं. अरुण काशीनाथ सुखदरे. तर तुमचं आता किती वर्ष आहे म्हणजे पद्धतीवर. 11वा वर्ष. 11 वर्षानंतर आपला पायी चालत धोकडा ते पाली जाणार. त्यामुळे आम्ही 11 वर्ष जातो. त्यानंतर आपला टाइम नसल्यामुळं तरी पण आम्ही ह्यात सामील होतो. त्यानंतर आम्ही येऊ शकतो. आमच्याकडे गेस्ट हाऊस आलेले आहेत. माझा मालक नाही, दुकान मी चालवतो, तरी पण मी येऊ शकतो, पण सामील होऊ शकतो यांच्यात. तुमचं नाव सांगा. संतोष मधुकर म्हात्रे. तुमचं किती वर्ष आहे. 5 वर्ष. मोरया. जय श्रीराम. मोरया. बघा मंदिर दिसत आहे. चला तर आपण सुद्धा जाऊया आता. बघा इकडे सुद्धा दिंडी आलेलं आहे. ही सुद्धा पालीमध्ये चाललेली आहे. त्यांचे आता जेवणासाठी थांबलेले ते. आपण आता जेवून चाललेलो आहोत. तुमचं नाव सांगा पहिलं. माझा गणेश पाटील माझं नाव आहे. तुमचं किती वर्ष आहे. माझा हा 9वा वर्ष आहे. तर तुमचं येतं म्हणजे तुम्ही दरवर्षी तर- आम्ही येतो. तर तुम्हाला अनुभव काय येतो म्हणजे. अनुभव इथे मस्त आहे. चालायला पण मजा वाटतं. जेवणाची सोय चांगली असते, उत्तम. राहण्याची पण सोय उत्तम असतो आणि एकदम चालायला मस्त वाटतं. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा. मोरया. आता आमचा परतीचा परत पुढे जायचा प्रवास सुरू आता होत आहे. आपला आता स्टॉप कुठे असणार. नागोटना वाकणपाटा तिथेच आपला जेवणाचा स्टॉप तिथे जेवणाचा शॉप आहे. आता आपला कंटिन्यू 3:30 ते 3:30 चालायचं आहे ना. ओके ओके ओके. आता बघा आपल्यासोबत काका दिसते. त्यांचं पहिलं नाव सांगा तुमचं. दिलीप थळे. तर तुमचं किती वर्ष आहे म्हणजे. इथे 2रा वर्ष माझा. आणि शिर्डी आणि शिर्डीमध्ये आम्ही जवळजवळ मोठे 2009 सालीपासून चालायला लागलो. ते अजूनपर्यंत जातो. कोरोनाच्या 2 वर्ष गेलो नाही. पाय बघा मित्रांनो, पाय चप्पल सुद्धा नाही, बिना चप्पलेचे चालत आहेत एवढ्या उन्हात सुद्धा. बघा देवाची कृपा आणि साईबाबांची कृपा. बघा मित्रांनो, भर उन्हामध्ये बिना चपलेचे चालत आहेत. शिर्डीला तुम्ही बिना चपलेचे जाता ना. बघा मित्रांनो, बिना चपलेचे जात असतात. चला अजून आपला कंटिन्यू आपला 3.5 ते 3.5 तासाचा प्रवास करायचा आहे. 11 किलोमीटर आहे. बघा आपले स्वयंसेवक दिसत आहेत तिथे. बघा भर उन्हामध्ये ताक पिण्याची मजाच वेगळी. सर्वजण थांबले ताक पिण्यासाठी. साधी बाटली आहे काय. चला आपण पण जाऊया, जाता जाता पिऊया. तो म्हणजे ताक.
बघा इथे आता आपण आता वेलचीचे आलेलो आहोत आणि इथे बघा भेल आहे आणि सुगंधाची छान अशी वेल. आचारी अंकुश पाटील समोर बघितलं कॅमेरा समोर मस्त आहे, मस्त अशी भेल केली दादानी. चला तर म्हटली आता नाश्ता आणि चहा घेऊन शिरतात चाललोय. वेलचीतला आपला नाश्ता आणि चहा झाला. आता आपलं जवळजवळ 6.5 किलोमीटर बाकी आहे जिथे आपली आजची वस्ती असणार आहे. तिथेच जाण्यासाठी आपल्या 7.5 किलोमीटरचा अजून चालत जायचं आहे. चला तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता संध्याकाळचे वाजलेत जवळजवळ 4:30 झालेत आणि आता आपण पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केलेली आहे. बघा मित्रांनो, आपला जिथे आता स्टे आहे, आता आपली वस्ती आहे, तिथंच आपण आता आलेलो बघा. मस्त बघा, होडीमध्येच मंदिर केलेलं आहे बघा. मस्त तिथेच आपली आज वस्ती सुद्धा आहे. काय नजारा आहे बघा मित्रांनो, एक नंबर असा नजारा आहे बघा. आपले टेम्पो सुद्धा दिसत आहेत. जवळजवळ आज दिवसभर आपण बघायला गेलं तर 50 ते 55 किलोमीटरचा प्रवास करून इथे आपण आज आलेलो आहोत. मस्त बघा नजारा बघा. बघा मित्रांनो, जवळजवळ 50 ते 55 किलोमीटर चालणार बघा. फोडी आलेत बघा. बघा मित्रांनो, आपण तर चप्पल घालून चालतो तरी सुद्धा फोडी आलेले आहेत. काय तर बिना चप्पलचे ते रोज होते काका, त्यांचे काय हालत झालं असेल विचार करा. बघा आता सूर्य सुद्धा अस्ताला चाललेला आहे. थोड्या वेळात आता कालक होणार आहे. आणि इकडे बघा आपले ग्रुप मेंबर सुद्धा आलेले आहेत आता चालत चालत. मोरया जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. बघा नजारा बघा, एक नंबर नजारा मित्रांनो. बघा मित्रांनो, नजारा बघा, असा नजारा पैसे भरून सुद्धा मिळणार नाही बघा मित्रांनो. नजारा बघा. आता बघा थोड्या वेळात आता सूर्य सुद्धा डोंगराच्या पलीकडे जाणार आहे, त्यामुळे दिसणार नाही. बघा सनसेट बघा मित्रांनो, तो बघा गायब झालं सूर्य डोंगराच्या पाठीमागे. बघा नजारा बघा मित्रांनो, असा नजारा तुम्हाला पैसे भरून सुद्धा मिळणार नाही. असा नजारा तुम्हाला दाखवतो मी. मस्त एक नंबर. चला आता नाश्ता आहे तो करायला जाऊया. बघा मित्रांनो, या आता वडापाव खायला. संध्याकाळ टाइम आहे. थोड्या वेळात कालापूर पाण्यात बघा काका दिसत आहेत. तुम्ही चालत पूर्ण आलात ना. बघा पूर्ण बिना चपलेचे चालत आलेत काका दिसतात. बघा जुगाड बघा केलाय, कारण एवढी जण मंडळी आहे. तो चार्जर लावण्यासाठी जागा तरी पाहिजे. त्यासाठी बघा एक मोठा बोर्ड आणलेला आहे, त्यामुळे सर्वांची बोर्ड लागू शकतात. बघा तर सर्व आराम सुद्धा करत आहेत, सर्व दमलेले आहेत. त्यामुळे आपण सुद्धा थोडा आराम करूया. पहिल्यांदा ज्या पदयात्रेमध्ये सामील झालेले म्हणून त्यांचं आपण शुभेच्छा देऊन स्वागत करायचं. आणि विशेष म्हणजे की आज आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी आपल्याकडे आर्थिक बघत भोजनाची व्यवस्था करण्यासाठी असायची, किंवा गेल्या वर्षी आपण प्रत्येक पाड्यावरील राजलक्ष्मी यांना जेवण बनवण्यासाठी आपण. परंतु कसं झालं की आमचे मित्र श्री राहुलजी यांना फोन करून विचारलं की असं कारण ते जेवण बनवतात, तर चाललं आपण बनवू. परंतु योगायोग असा आला की त्याच्यामध्ये आमचे विलास माळवी सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा सुद्धा याच्यामध्ये हातभार लागला. रुपेशकडे नाव दिलं आणि
तो आपल्या विनंतीला मानून या ठिकाणी आज आपल्या पदयात्रेमध्ये पहिल्यांदा तेवढ्या 11 वर्षामध्ये सहभागी झालेला आहे. तो आपल्याला त्याचा अनुभव नंतर सांगणार आहे. म्हणून गणपती बाप्पा मंगलमूर्ती या संतोष पाटील कुठले गाव कुठलं म्हणून मी आग्रह सांगतोय की आपल्या याच्यामध्ये जे सामील झालेले आहेत ते आपल्या गावाच्या आजूबाजूचे सुद्धा पंचकृतीतील सहभागी झालेले आहेत. आपल्या या पदयात्रेमध्ये संतोष पाटील श्री संतोष पाटील यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन आपल्या आता ऋषी मात्रे आपल्याकडे मला वाटते वर्षोला परंतु पालीला कधी आपल्याबरोबर आलेलं त्यांचा ग्रुप असायचा मांडवा ग्रुप तर्फे ते नेहमी जायचे. परंतु 1-2 वर्ष त्यांचा ग्रुप त्यांचं सुद्धा हार्दिक कारण आपल्या अगोदर त्यांनी मला वाटते बरीच वर्ष झाली आपण 2013 चालू केले पाहिजे त्यांच्या अगोदर अभिषेक मरमुंगे कोळगाव येथील हा भक्त आहे आणि तो सुद्धा आपल्या याच्यामध्ये सामील झालेला उद्या आपण बल्लाली स्वागत म्हणजे गणपतीचं दर्शन घेणार त्याच्या अगोदर पुष्पगुच्छ देऊन महादेवकडून यांचं दर्शन घ्यायचं. साई म्हणजे आपला साई बाबा फोटो इकडे आपण पदयात्रा चालू केली ज्यांनी आपली पदयात्रा प्रसारित करणार आहे माझा विद्यार्थी आहे नांदेडपाड्याला इथे मी त्याला नेहमी सनील अंकोला बरोबर म्हणजे तो क्रिकेट होता तो सनील अंकोला ज्याच्या नावाने त्याला बोलायचं त्याचं सुद्धा मला पहिल्यांदा प्रश्न पडला की कोणाच्या तरी आपल्या याच्यातल्या ग्रुप मधील ओळखीचा दिसतो आणि फोटो काढा झालेला दिसतो सनील यावेळेला काय करतो बदल केला असा की आपल्या याच्यामध्ये शाळेत येणारे विद्यार्थी आहेत मग त्यांच्यासाठी आपण काय केले भेट वस्तू सुद्धा द्यायचं यावर्षी ठरवलं आणि एक नोटबुक आणि एक पेन अशा प्रकारे त्यांना या ठिकाणी आपण त्यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर पहिल्यांदा अथर्व माळी चोरगे त्यानंतर गणेश पाटील आपण अथर्व माळी गेल्या वर्षी पण साई मात्रे आणि तो आपला हा खळया अमोल पाटील आणि संजय मध्ये यांचा दरवर्षी आपल्याला टेम्पोचा आपल्याला मिळत असतो. तर विशाल म्हात्रे यांना आपण श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण अशाच प्रकारे आपल्या जोपर्यंत पालिका पदयात्रा असेल तोपर्यंत आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला अशा प्रकारे टेम्पोची मदत मिळत राहते. नंतर अमोल पाटील म्हणजे आपल्याला वरसोईला सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला टेम्पो विना मोबदला मिळत असतो. राहुल गुरुजी यांनी आज आपल्याला जी मदत केली आहे कारण त्यांना चालायची खूप हौस आहे. वय वर्ष त्यांचं 65 आहे आता
परंतु ते कधीच थकत नाही, कारण नर्मदा प्रदक्षिणा जी असते त्याला सुद्धा ते जातात. नंतर रायगड प्रदक्षिणा असते, ती मला 3-4 वेळा केली असेल त्यांनी रायगड प्रदक्षिणा, म्हणजे आत्ता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये पण ते गेले होते. त्यानंतर आता 2022ला नर्मदा प्रदक्षिणा गेले होते. ते सारखे फिरतच असतात, ते कंटाळत नाही. आता भोजन बनवायचं बोलायचं तर मला सुद्धा त्यांना सांगायला कसंच वाटलं, कारण ते तयार होती किंवा नाही, कारण त्यांना चालायची जास्त आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला विशेष जे सहकार्य म्हणजे याच्यामध्ये आहे की आपण आता प्रत्येक विचारत होता की आहे चालायला एवढेच आहे, चालायला एवढेच आहे, जेवढी नावं आहेत, परंतु सगळे चालले जर का तर आपली सेवा कोण करणार? सेवेकरी. कोण? सेवेकरी. जर का आपलं चालायला जर का सगळे चालले तर ते आपल्याला शक्य नाही. म्हणून आम्ही काय सांगतो, ज्यावेळेस निघतात त्यावेळेस बरेचसे आपल्या जापान अशा असतात की ते चालत नसतात, परंतु ते कशासाठी असतात? सेवा करण्यासाठी असतात. आपण ते गजानन महाराजांचं कुठलं शेगाव, त्या ठिकाणी कोण कोण गेलं होतं का? तिथला अनुभव आहे की नाही? बघा कितीतरी सेवेकरी असतात, ते विना मोबदला त्या ठिकाणी काम करत असतात, माऊली माऊली असं म्हणत असतात. अशा प्रकारे आपल्या ह्याच्यामध्ये आज आपल्याला टायमात वेळेमध्ये 11 वाजता जेवण मिळालं. आपली वेळ होती कितीची जेवायची? घरची 1 वाजताची, परंतु अगोदरच भोजन मिळालेलं आहे. सकाळचे पोहे, कांदा पोहे पण चांगले मिळाले, दुपारचं जेवण सुद्धा चांगलं मिळालं आणि आपल्याच लोकांनी बनवलेलं होतं ते. आणि म्हणून हे जे सेवकरी, मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु त्यांच्या आपल्याला खूप सहकार्य झालेलं आहे. त्या सेवेकरांसाठी, त्या माऊलींसाठी आपण सगळे काय करतात? अशाच प्रकारे जर का त्याच्यातून आपल्याला सहकार्य मिळालं तर आपल्याला खरोखर आपल्याला वेळेत जेवण वगैरे मिळालं. आता आपल्या तुमच्या बघा ते आल्यापासून ते तिकडेच रमलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून त्याच्यामध्ये अंकुश आपला आहेच, त्याला कुठलं पण मी त्या अगोदर सांगितलं, गुरुजी जर काय मदत करणार असेल तर आपला अंकुश आहे, त्याला अगोदर सांगितलं की 2 जण आमचे आहेत की तुम्हाला पूर्ण ती मदत त्याच्यासाठी करते. तर आपले सर्व सेवेकरी आहेत त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर या पाली पदयात्रेमध्ये दरवर्षी आपल्याला वस्तुरूपाने किंवा आर्थिक स्वरूपामध्ये मदत करत असतात. त्याच्यामध्ये श्री निलेश कृष्णा माळवी आतापर्यंत ते जी भाजी जी असते आपल्याला भोजनासाठी दुपारची आणि रात्रीची, ती सगळी भाजी जी असते ती त्यांच्याकडून आपल्याला मोफत स्वरूपामध्ये मिळत असते, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यानंतर श्री अभिलाष शांताराम माळवी यांच्याकडून गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला टी-शर्ट मिळाले. आता तुम्ही जे टी-शर्ट मोफत आहे तुम्हाला, आणि यंदा सुद्धा त्याने टी-शर्ट आपल्याला मोफत दिलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जेवण मांडवे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करायचं आहे. कार्तिक एकादशीला वसुली सुद्धा आला होता. कार्तिक एकादशीला तो वसुली आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर केळी जी आहे ती आपल्याला दरवर्षी गुंड्या नागवेकर याच्याकडून केळी मोफत मिळत असतात, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा काय होतं. नंतर श्री सुजित गावड यांचं स्वागत ते बघा. आता टोपी घालणे आणि टोपी लावणे याच्यामध्ये फरक आहे. टोपी लावणे म्हणजे तू भांडवकर, पण आपल्याला तो टोपी म्हणून सुजित गावड कसं आहे की दरवर्षी मला वाटतं 3rd-4th वर्ष असेल, 5वं वर्ष म्हणजे टोप्या ज्या आहेत की आपल्याला, मी आता शक्यतो टोपी घालतच नाही, कारण ते केस जे आहेत चिकटून किंवा आपले केस विरळ असतात, परंतु सकाळी का घातली पहिल्यांदा, कारण दव भरपूर पडतो आणि त्या दवाचा त्रास होऊ नये म्हणून ती जी घातली टोपी ती शेवटपर्यंत रचित राहिली. काही आता पण काढली, कोणी आता काढली. तर आपल्याला तो उन्हापासून त्रास होतो, आणि विशेष कसं सफेद टोप्या, कारण त्याच्यावरून आपलं प्रकाश किरण जे असतात ते परावर्तित होत असतात, म्हणजे आपल्याला त्याच्यामधून त्रास होत नसतो, म्हणून आपल्याला सफेद टोप्या त्याच्याकडून मिळतच राहू.
त्यानंतर श्री रुपेश भगत, आपण जो टाका देवीला सकाळचा नाश्ता करत असतो, बिस्किट आणि मेडिसिनची व्यवस्था आहे सगळी आपल्याला. तुम्ही आता किती पण स्प्रे वगैरे मारा, त्याच्यानंतर गोळ्या खा वगैरे, तर सगळी ती आपण ज्यावेळेस वसुलीला येतो तेव्हा सुद्धा त्याच्याकडून आणि पाहिलं सुद्धा त्याच्याकडे आतापर्यंत रुपेशचं स्वागत रुपेशच करणार आहे. भगत आणि एक उन्हाच्या त्रासापासून जास्त त्रास होऊ नये याच्यासाठी सागर म्हात्रे याच्याकडून आपल्याला एक एनर्जी मिळत असते. आणि अमूल मसाला छाछ, कसला अमूल मसाला छाछ हा आपल्याला त्याच्याकडून मिळतो, जेणेकरून उन्हाचा त्रास आपल्याला होऊ नये आणि आपण भरपूर काही 2-3 तर अमोल सागर म्हात्रे यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन शुभ दिसत. नंतर हे जे प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक सगळे मंगेश माळवी यांच्याकडून आपल्याला उपलब्ध झाले. नंतर गेल्या वर्षापासून आपल्याला ज्या पाणी जो लागतो म्हणजे पाण्याचे जे बॉटलचे बॉक्स असतात ते प्रशांत गावण यांच्याकडून आपल्याला मिळत असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी आपल्याला 7 पाण्याचे बॉटल बॉक्स दिलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. नूतन महादेव कदम यांच्याकडून गेल्या वर्षी चहा आणि वडापाव देण्यात आलं होतं. यावर्षी सुद्धा अचानक दुपारी आपण भोजन केल्यानंतर सतीशचा रुपेशला फोन आला आणि आपण तयारी केली जवळ 8 म्हणून आपण एक नियम केलेला आहे की जे पदार्थ ठरलेले असतील तेच पदार्थ बनवले जातील. अचानक काही केलं म्हणून मी सांगितलं की आपण काय केलं की 4 तरी देऊ, पण त्यांनी आपल्याला आणि पुढे जर काय आपण घेत थांबलो असतो तर फारच वेळ गेला असता आपल्याला, परंतु त्यांनी गेल्या वर्षी त्यांनी चालूच ठेवलेलं आहे. आपण बालाजीसाठी प्रार्थना करूया की त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे हा जो हॉल आहे तो हॉल कसं झालं की आपल्याला गेल्या वर्षी आपण ज्या ठिकाणी वस्ती केली होती पुढे तिथे त्या ठिकाणी पाहिलं तर तिथे काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी. तर ते काय म्हणाले की माझे ते काम चालू आहे, मी तुम्हाला एका हॉटेलच्या इथे काही करून व्यवस्था करून देतो, परंतु रविवार असल्यामुळे त्या हॉटेलच्या त्या ठिकाणी बरेचसे कस्टमर येत असतात. मग आपण पण काय केलं, कॅन्सल केलं, त्यांना नको त्रास नको म्हणून. नंतर राजू म्हात्रे यांचं जवळचं निकटवर्ती अगदी प्रेमाचा संबंध असलेला जीवलग मित्र मनोज जैन, श्री मनोज जैन ह्याचं नाव त्यांनी सुचवलं आणि त्याला फोन केला. तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपण नागोद त्याच्या जवळ आहे, त्याचा फार्म हाऊस आहे मोठा. आज आपला भोजनामध्ये जो बदल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या शब्दाला आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. दरवर्षी चालतं, कधी सोडे टेम्पोचं बसतं, कधी टाकाटीला बसतं, कधी पेजारला बसतं, पण यंदा वडा मी एकदम आणलेला त्याला त्याचा मला 70 काढचा हात टाकून चालणार आहे का तुम्हाला? तर मी नाव पुकारतोय सुबोध म्हात्रे, सुबोध मालवी आणि याचा आणि हा सत्कार जरा स्वीकारायचा. माझ्या वडील आलेला एकदम पूर्ण चाललेला आहे. एवढ्या वर्षात तरी तर चाललेला नव्हता एवढा. एवढे 10 वर्ष झाली त्याचं नियोजन हे महत्वाचं असतं आणि ते आपल्याला न बोलता कसली कमी नसतं आणि हे गोष्टी नेहमी सगळं व्यवस्थित नियोजन असतात. असं काही बघा सगळे आपण हिंदू एकत्र झाले, कारण आता
आता सगळीकडे जय श्रीराम जय श्रीराम मनोगत व्यक्त करायचं असेल बरोबर आहे. आज मी पहिल्यांदा त्या पदयात्रेत सामील झालो आणि खूप मजा आली. सर्वांनी प्रोत्साहन दिले. प्रथमतः मला गुरुजींनी प्रोत्साहन केलं आणि कर येतो मी म्हणालो काय माझं नक्की नाही, तरी पण त्यांनी लाभ लागला आणि त्यांच्या आशीर्वाद मी या पदयात्रेत सहभागी झालो आणि खूपच मजा आली. सर्वांचं सहकार्य एकोप्याने सर्व केलं. एकोपा हा एक खूप महत्वाचा असतो. त्यामुळे सर्व सुरळीत झालं. याच्या पुढे मी येणार. यंदाचं आपलं धोकोडा ते पाली हे 11 वर्ष आहे. पण मी ते बल्लाळेश्वरला प्रार्थना अशी करेन की आता ही सर्व मंडळी आहे, त्याच्यामध्ये काही तरुण किंवा लहान मुलं सुद्धा आहेत. पुढे रौद्र महोत्सव 25 वर्ष तरी कमीत कमी आपण अशी ही सेवा करावी अशी माझी तर तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे. कारण तुमचं मित्रमंडळ बरोबर आहे. दरवर्षी तुमचं मित्रमंडळ हे सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये खरोखर वाखाणण्यासारखं काम करतं. जे सामाजिक बांधिलकी आपली आहे ती हे मंडळ चांगल्या प्रकारे जोपासना करतं. कारण तुमचं रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम या सर्व आणि विशेषतः म्हणजे गेल्या वर्षी मी बोललो होतो पुढलेला आता तुम्हाला एक म्हणजे नेहमी तुमचं कार्य करता एक पूर्णवेळ कार्य करता तुम्हाला मिळालेलं आहे. आणि खरोखर माझी जे गुरुजी आहे हे म्हणजे आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये पण त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे असायचं आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे ते कधीच दुजाभाव ठेवत नाही. त्यांच्या नियोजनामुळेच आम्ही हे हा सक्सेस. तर म्हणजे विशेष म्हणजे माळवी सरांचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे. एवढे वर्षे 11 वर्षे आपला मनीष मालवी चालत येतो. पण यंदा जरा भासाली गाडी त्याच्यामुळे त्याचा पण सत्कार करू शकतो आम्ही. मनीष मालवीने सत्कार करायचा आहे तो पाठीमागे लास्टला 12 1 वाजता येतो. बघा इकडे डॉक्टर काम चालू आहे. ते चांगली सुविधा देत आहेत. ज्यांना कोणाला त्रास होतो त्यांना औषध देत आहेत. बघा सर्व मंडळी झोपलेले आहे. मंडळी आता झोपायचा टाइम झाला. जमलेले सगळे आहेत त्यामुळे आता जेवलेलो आहे आणि आता डायरेक्ट झोपत आहे. कारण आज जवळजवळ 55 किलोमीटरचा प्रवास पार केलेला त्यामुळे सर्व दमलेले आहेत. चला तर आता आपल्या आजची व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन ब्लॉग घेत असतो. चला तर भेटेल लवकरच. उद्याचा ब्लॉग सुद्धा नक्की बघा. तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन होणार आहे त्यामुळे नक्कीच सुद्धा ब्लॉग. चला तर भेटूया लवकरच पुढल्या ब्लॉग.